तर चीनच्या HMPV व्हायरसने भारतात शिरकाव केलाय। त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झालेलं आहे। राज्य सरकारने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे। कोरोना उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे आणि असं असल्यानं आता राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांना पत्र पाठवलं। महाराष्ट्रात आतापर्यंत HMPVचा एकही रुग्ण आढळलेला नाही आहे। मात्र नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठीच्या गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आलेल्या आहेत। महत्त्वाचा मुद्दा खरं तर आपण पाहतोय, यावेळेस संपूर्ण यंत्रणा जी आहे ती अलर्ट झाली आहे। लोकांनीच ही काळजी घ्यायची आहे की याचे जे प्रतिबंधक उपाय आहेत हे कोरोनासारखेच आहेत. याच्यामध्ये आपण कुठेही नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी स्वच्छ धुवावेत. त्याचप्रमाणे आपल्याला मास्क लावण्याची गरज आहे. गर्दी टाळा. हे आता थंडीचे दिवस आहेत, अनेक ठिकाणी पार्ट्या समारंभ लग्न समारंभ असतात, तर अशा ठिकाणी मास्क वापरावा, म्हणजे तो तुम्हाला त्रास होणार नाही. आणि जर घरामध्ये कोणाला जर सर्दी खोकला ताप असं जर झालं तर लक्षात ठेवा की नुसती सर्दी खोकला असल्याने काही लगेच धावपळ करण्याची गरज नाही. परंतु घसा खूप दुखायला लागला, कडक ताप आला, दम लागायला लागला, श्वास घ्यायला त्रास वाटायला लागला, तर मात्र डॉक्टरांना दाखवावं आणि आवश्यक वाटल्यास रुग्णालयामध्ये ॲडमिट करावं.